कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकी कोकिलम। महर्षी वाल्मिकींनी प्रभू श्रीरामचंद्रांची जीवनकथा चरित्रकथा इतकी विलक्षण निर्माण केलेली आहे। खरं तर आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतोच की वाल्मिकींनी आधी रामायण लिहिलं की आधी घडलं होतं। तर वाल्मिकी रामायणातच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळतं। प्राप्त राज्यस्य रामस्य वाल्मीकिर भगवान ऋषी चकार चरितम कृत्स्नम विचित्र पदमर्थवत। अर्थात की महर्षी वाल्मिकींनी जे चरित्र घडलेलं आहे त्याचं लेखन नंतर केलेलं आहे। मागच्या भागामध्ये आपण बघितलेलं होतं की रावणानं सगळ्यांना त्राही भगवान करून सोडलेलं होतं। ऋषींना देवांना प्रचंड त्रास रावणाकडून होत होता आणि अशा परिस्थितीमध्ये इकडे उत्तरेमध्ये अयोध्येत महाराज दशरथांनी अश्वमेध मांडला, पुत्रकामेष्टी केली। यथाकाली भगवान विष्णूंचा दूत म्हणून एक दिव्य पुरुष आला आणि त्यांनी पायसाचं दान दिलं। यज्ञ यथासांग समाप्त झाला। महर्षी वाल्मिकींनी असं म्हटलंय, ततो यज्ञ समाप्तेतु ऋतूनाम षट समत्ययुः, की यज्ञ संपल्यानंतर 6 ऋतू गेले, जवळपास 12 महिने पूर्ण झाले आणि 12व्या महिन्यामध्ये म्हणजे चैत्र महिना येत होता तो, आणि चैत्र महिन्यात शुद्ध पक्षात नवमीला प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म झाला। ते पुनर्वसू नक्षत्र होतं। श्रीरामांचा जन्म हा पुनर्वसू नक्षत्रावरती झालाय। त्यांच्यानंतर भरताचा जन्म आणि अर्थातच लक्ष्मण आणि शत्रुघ्न याही भावंडांचा जन्म झाला। ही भावंड मोठी होऊ लागली, त्यांचं यथासांग शिक्षण सुरू झालं आणि मग काही वर्ष गेली, काही म्हणजे साधारणतः 15 ते 16 वर्ष गेली आणि महाराज दशरथांच्या राजसभेमध्ये विश्वामित्र ऋषी आले। विश्वामित्रांनी असं म्हटलं की हे राजा, राक्षसांचा बंदोबस्त करण्यासाठी, राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि माझ्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी मला तुझा ज्येष्ठ पुत्र हवाय, कारण राक्षस प्रचंड त्रास देतात। मारीच आणि सुबाहू हे 2 राक्षस माझा यज्ञ कधीही यथासांग पूर्ण होऊ देत नाहीत। त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मला तुझा पुत्र हवाय। महाराज दशरथांना या मागणीचं आश्चर्य वाटलं आणि त्यांनी नकारही दिला, पण नंतर वसिष्ठांनी समजूत घातली। महर्षी विश्वामित्रांनी परिस्थितीचं सगळं जी काही परिस्थिती होती तिचं वर्णन केलं आणि मग महाराज दशरथांनी अनुमती दिल्यावर प्रभू श्रीराम आणि अर्थातच त्यांच्याबरोबर लक्ष्मण हे दोघंही महर्षी विश्वामित्रांच्या बरोबर निघाले। ते पहिल्या पराक्रमासाठी, आयुष्यातल्या प्रथम पराक्रमासाठी ते बाहेर पडले। खरं तर लक्ष्मण हा रामांचा बहिष्ठर प्राण होता असं वर्णन वाल्मिकी रामायणात आहे। प्राण नेहमी शरीराच्या आत असतो, लक्ष्मण हा रामांचा प्राण आहे, तो फक्त बाहेर होता आणि लक्ष्मण श्रीरामांच्या बरोबर निघाला, त्यांच्या मागोमाग निघाला। महर्षी विश्वामित्रांनी त्यांना अनेक दिव्यास्त्र दिली, अनेक विद्या त्यांना शिकवल्या आणि श्रीरामांना त्राटिका वधाचा एक घनघोर प्रसंग त्यांच्यासमोर उभा राहिला आणि अर्थातच श्रीरामांना त्राटिकेचा वध करावा लागला। त्राटिकेचा वध झाल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मण महर्षी विश्वामित्रांच्या बरोबर सिद्धाश्रमामध्ये आले। महर्षी विश्वामित्रांनी यज्ञाची दीक्षा घेतली। 6 दिवस 6 रात्री यज्ञ यथासांग पार पडला आणि 7व्या दिवशी मात्र राक्षसांनी यज्ञावरती आक्रमण केलं। त्या राक्षसांचं निर्मूलन श्रीरामांनी आणि लक्ष्मणानं केलं। रामांनी सुबाहूचा वध केला आणि मारीच्यावरती मानवास्त्राचा प्रयोग केला आणि त्याला शेकडो योजन दूर समुद्रामध्ये भिरकावून दिलं। मारीच हा त्याच त्राटकेचा मुलगा होता की ज्या त्राटकेचा वध श्रीरामांनी आधीच केलेला होता। याच्यानंतर मात्र यज्ञ यथासांग पार पडला आणि श्रीराम आणि लक्ष्मण हे महर्षी विश्वामित्रांच्या बरोबर मिथिलेला गेले। मिथिलेमध्ये श्रीरामांचं देवी सीतेबरोबर लग्न झालेलं आहे, तो विवाह सोहळा संपन्न झाला। इथपर्यंतची गोष्ट ही सर्वसाधारण आपल्याला सगळ्यांनाच माहीत असते आणि त्याच्यानंतर सगळ्याच या 4ही भावंडांची लग्न आलेले हे सगळेच जण परत आलेत ते अयोध्येमध्ये आणि अयोध्येमध्ये परत आल्यानंतर काही वर्ष ते अयोध्येमध्ये राहिले। त्यावेळेला भरताचा मामा युधाजित हा त्याला नेण्यासाठी आला आणि भरत आणि शत्रुघ्न हे भरताच्या आजोळी युधाजिताच्या बरोबर गेलेले आहेत आणि श्रीराम आणि अर्थातच त्यांच्याबरोबर लक्ष्मण हे प्रजानुरंजनाचं अखंड काम करतात। गेली अनेक वर्ष श्रीरामांनी प्रजेमध्ये अव्याहतपणानं संचार केलेला आहे। सतत प्रजेमध्ये ते फिरतायत, प्रजाजनांची दुःख समजावून घेत आहेत, त्यांच्या दुःखावरती उपाय शोधतायत, त्यांचे जे त्रास असतील ते दूर करतायत। जे ज्येष्ठ लोक आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना तर श्रीराम विशेष प्रिय झाले। श्रीरामांना कुणी अप्रिय बोललं तर श्रीराम त्याला कठोर शब्दांनी कधी उत्तर देत नसत।
श्रीरामांच्यावरती कुणी उपकार केला तर शतपटीने उपकार करून श्रीराम त्याची परतफेड करत असत. श्रीराम सर्व लोकांना इतके प्रिय झाले की हळूहळू लोकांना असं वाटायला लागलं की आपल्याला राजा जो हवाय तो श्रीरामचंद्रांच्या सारखाच हवाय. जसं लोकांना वाटत होतं या अनेक वर्ष श्रीरामांनी केलेले ते कार्याचं फळ होतं, तसंच महाराज दशरथांनाही वाटत होतं की आता आपलं राज्य आहे ते या अयोध्येचं साम्राज्य हे श्रीरामचंद्रांच्या हाती सोपवावं. आपल्या वृद्धापकाळाची त्यांना जाणीव झालेली होती आणि म्हणून महाराज दशरथांनी एक राजसभा बोलावली. आणि त्या राजसभेमध्ये वसिष्ठादिक ऋत्विज तर उपस्थित होतेच, परंतु अनेक लोक नागरिक तिथं आलेले आहेत आणि त्यांच्या समोर श्रीरामचंद्रांना यव्वराज्याभिषेक करण्याचा प्रस्ताव महाराज दशरथांनी ठेवला. नागरिकांनी वसिष्ठादिकांनी जो प्रस्ताव होता तो इतका आनंदानं मान्य केला की सगळ्यांच्याच मनात असं होतं की पुढचा राजा जो होणार आहे तो यव्वराज्याभिषेक जो होणार आहे तो श्रीरामचंद्रांना व्हावा. आणि तो केव्हा करायचा निश्चित झालं तर तो दुसऱ्या दिवशी करावा असं निश्चित झालं. दुसऱ्या दिवशी पुष्य नक्षत्र होतं. पुष्य नक्षत्रावरती श्रीराम यव्वराज्याभिषेक्त होणार हे निश्चित झालं आणि बातमी बघता बघता सगळीकडे नगरामध्ये पसरली. लोक आनंदित झाले. त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही. संपूर्ण अयोध्या नगरी शृंगारली गेली. सडा संमार्जन केले, लोकांनी गुढ्या उभारलेले आहेत, सगळे मार्ग शोभून दिसत होते. अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं लावलेली होती आणि त्या राजमार्गांमध्ये एवढी प्रचंड गर्दी झालेली होती की आता दुसऱ्या दिवशी श्रीरामांना यव्वराज्याभिषेक होणार आहे ही बातमीच मोठ्या आनंदाची आणि एक मोठा उत्सव होता. वसिष्ठांनी श्रीरामांना आणि देवी सीतेला उद्याला जर राज्याभिषेक तुम्हाला यव्वराज्याभिषेक होणार आहे तर काही नियमांचं पालन करावं लागेल असं सांगितलं आणि त्याप्रमाणे त्या व्रताचं नियमांचं पालन श्रीराम आणि देवी सीतेनं केलं. इकडं महाराज दशरथांनी ही बातमी सगळ्यांना सांगितलेली होती तरी ती बातमी कळलेली नव्हती, ती अर्थात कैकेयीला. महाराज दशरथ जेव्हा कैकेयीच्या महालात आले तेव्हा असं लक्षात आलं की ती तिथं नाही आहे, ती होती ती क्रोधागारामध्ये होती. तिथं गेल्यावर महाराज दशरथांनी तिला विचारलं आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तिनं सांगितलं की मला 2 वर द्या की जे तुम्ही पूर्वी देणार असं मला वचन दिलेलं होतं. एका वरानं हे सिंहासन मला भरतासाठी द्या आणि दुसऱ्या वरानं रामांना वनवासात पाठवा. वनवासात केव्हा पाठवायचं? आज या क्षणी वनवासात पाठवायचं. एक दिवससुद्धा याला उशीर होता कामा नाहीये. हे ऐकल्यानंतर महाराज दशरथांना वाईट वाटलं. ते मूर्छित झाले आणि हा सगळा प्रसंग सुरू होता. त्यावेळेला त्यांनी सुमंत्राकरवी महाराज दशरथांनी आणि कैकेयीनं सुमंत्राकरवी प्रभू श्रीरामचंद्रांना बोलावलं. दुसऱ्या दिवशीची सकाळ तोपर्यंत झालेली होती आणि श्रीरामांना असं वाटलं की कदाचित काही राजधर्माचा उपदेश मला करायचा असेल म्हणून वडिलांनी बोलवलंय. आणि श्रीरामचंद्र महाराज दशरथांना भेटायला त्यांच्या प्रासादामध्ये गेले आणि ते गेल्यानंतर तिथली अवस्था सगळी बघितली आणि त्यांना लक्षात आलं की काहीतरी हा वेगळा प्रसंग आहे. आपले वडील तर काही बोलत नाही आहेत. तेव्हा कैकेयी असं म्हणाली की ते जे बोलतील ते जे सांगतील त्याचं तू पालन करशील अशी त्यांना खात्री नाही आहे. त्यावेळेला श्रीराम असं म्हणाले की मला वडील आणि आई यांच्यामध्ये कधीच फरक जाणवत नाही. माझ्या लेखी ते दोघंही एकच आहेत, अद्वैत आहे. त्यांना जे सांगायचं आहे ते तू सांग, कारण मला तू देखील त्यांच्या इतकीच प्रिय आहेस. तेव्हा कैकेयीनं तिच्या मनात जे काही होतं आणि तिनं जे काही वचन मागितलंय त्याचा पुनरुच्चार केला. श्रीरामांना सांगितलं की हे सिंहासन भरताला द्यायचे आणि तुला 14 वर्ष वनवासामध्ये जायचे. त्या क्षणी श्रीरामचंद्रांनी त्याला होकार दिला. एवढी विलक्षण गोष्ट ही. काही क्षणांनी काही वेळानंतर अयोध्येचं साम्राज्य ज्यांना मिळणार होतं ते प्रभू श्रीरामचंद्र क्षणार्धात वनवासाला जायला निघाले. त्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाची विषादाची एक रेषसुद्धा उमटली नाही आणि श्रीराम वनवासामध्ये जायला सिद्ध झाले. अर्थात ही गोष्ट महाराज दशरथांना मनापासून मान्य नव्हतीच. त्यांना असं वाटत होतं की श्रीरामांनी आपल्याला कैदेमध्ये ठेवावं, बंदिवासामध्ये ठेवावं आणि या राज्याचा स्वीकार करावा. त्यांनी कैकेयीचं ऐकू नये. पण श्रीराम शांतपणानं तिथून निघाले, आपल्या आईच्या महालामध्ये आले आणि आईची समजूत त्यांनी घातली. तिला सांगितलं की मला वनवासात जावं लागणार आहे कारण ही कैकेयीची इच्छा आहे आणि वडिलांनी तिला शब्द दिलेला आहे. आणि काही झालं तरी मी असा पुत्र आहे की माझ्या वडिलांची प्रतिज्ञा ही क्षुल्लक राज्याच्या मोहापायी मी कधीच मोडणार नाही. वडिलांनी दिलेला शब्द कधी मी त्याचं उल्लंघन करणार नाही. मी वनवासात जायला निघालेलो आहे.
तेव्हा कौसल्याने त्यांच्याशी अनेक गोष्टींवरती चर्चा केली. तिला वाईट वाटलंच की आपला मुलगा आता वनवासात जाणार, याचं कोणत्याहीला दुःख वाटणार नाही. कौसल्यालाही तसं वाटलं. पण राज्याच्या दृष्टीनं श्रीरामांनी तिला समजून हे सांगितलं की तू या ठिकाणी अयोध्येत माझ्या वडिलांच्या बरोबर राहणं हेच आवश्यक आहे. कारण कैकेयीनं जे कृत्य केले त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे आणि त्यांना सावरायचं असेल तर त्याच्यासाठी हे माते तुला इथं त्यांच्याबरोबर थांबावं लागेल. शेवटी कौसल्येनंही ते मान्य केलं आणि श्रीरामचंद्रांनी आपल्या पत्नीचा निरोप घेतला. अर्थातच सीतामाईंनी त्यांना सांगितलं की मीही तुमच्याबरोबर वनवासामध्ये येणार आहे. आणि राम, लक्ष्मण आणि सीतामाई या वनवासात जाण्यासाठी तयार झाल्या. इथं अनेक गोष्टी आपल्याला वेगळ्या जाणवतात. ते म्हणजे पहिल्यांदा श्रीरामचंद्रांनी आपली सगळी संपत्ती दान करून टाकली. बरं, वनवासात जायचं होतं ते त्याच दिवशी जायचं होतं. कैकेयी एक दिवसाची सुद्धा उसंत द्यायला तयार नव्हती. एका प्रहरामध्ये श्रीरामांनी आपली सगळी संपत्ती सुयज्ञाधिक विप्रांना दान केली. रामांचा प्रासाद मोठा भव्य होता, मनोहर होता. रामांच्या प्रासादामध्ये अनेक मोर आजूबाजूला विहार करत असत, अनेक हरणं आसपास विहार करत असत. आणि असा हा रमणीय प्रासाद आणि त्या प्रासादातलं सगळं धन, सगळी संपत्ती ही श्रीरामचंद्रांनी स्वतःहून दान करून टाकली की मी आता वनवासामध्ये जायला निघणार आहे. आणि श्रीरामांनी आणि लक्ष्मणांनी वल्कल धारण केली. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई हे तिघही वनवासामध्ये जायला निघाले. त्यांनी काही नद्या आहेत, नद्यांचा उल्लेख रामायणामध्ये, त्याच्यामध्ये गोमती नदी त्यांनी पार केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी या नद्या पार करत करत शेवटी ते गंगेच्या काठी आले. गंगेच्या काठी गुहा हा त्यांचा जो मित्र होता, त्या गुहाकडे ते आलेले असताना त्याला ही सगळी परिस्थिती सांगितली. तेव्हा गुह असं म्हणतो की अयोध्येचं नसेल ठीक आहे, पण माझ्या सिंहासनाचा, माझ्या राज्याचा तर तुम्ही स्वीकार करा. त्यावेळेला श्रीरामचंद्र त्याला असं म्हणाले की अयोध्येच्याच नाही तर कोणत्याही राज्याच्या सीमेमध्ये मी प्रवेश करणार नाही, कारण मी वडिलांना शब्द दिलेला आहे. आणि मग गुहाशी मोठा शास्त्रार्थ आला, गुहाशी खूप चर्चा झाली. आणि त्या रात्री श्रीराम आणि सीतामाईंनी तृणशय्येवरती निद्रा घेतली. या गोष्टीचं लक्ष्मणाला इतकं वाईट वाटलं की आपल्या सावत्राईच्या हट्टापायी श्रीरामांना आणि आपल्या ज्येष्ठ बहिणीला, जी मातृस्थानी आहे, तिला हे कष्ट भोगावे लागतात. ती रात्र निघून गेली आणि श्रीराम, लक्ष्मण आणि सीतामाई ह्या गंगा पार झालेले आहेत. गुहानं त्यांना गंगेच्या पार केलेलं आहे. आणि इकडं श्रीरामांचा निरोप घेऊन सुमंत्र हा मंत्री परत अयोध्येला आलेला आहे. आणि सुमंत्राला बघितल्यानंतर महाराज दशरथ पुन्हा मूर्छित झाले. काही काळानंतर शुद्धीवर आले. त्यावेळेला ते कौसल्याच्या महालामध्ये होते, कारण त्यांनी कैकेयीच्या महालात जायचं नाही असं पण केलं आणि त्यांनी कौसल्याच्या महालामध्ये महाराज दशरथ आलेले होते. आणि कौसल्याच्या महालात असलेल्या महाराज दशरथांनी जेव्हा सुमंत्राला बघितलं तेव्हा त्यांना असं वाटलं कदाचित राम परत येतील. पण सुमंत्रानं सांगितलं की राम येणार नाहीत आणि राम, लक्ष्मण आणि सीता हे गंगा पार झालेत. तेव्हा महाराज दशरथांनी विचारलं की माझ्या रामांनी काय सांगितलं, कोणता निरोप दिला. तो जो निरोप प्रभू श्रीरामचंद्रांनी सुमंत्राकडे दिलाय तो मुळात वाचण्यासारखा आहे. हा सगळा म्हटलं तर उपदेश आहे, म्हटलं तर श्रीरामांचं हृदगत आहे, म्हटलं तर हा निरोप आहे. पण श्रीरामांनी आपल्या वाट्याचं असणारं सिंहासन त्याचा हसत हसत त्याग केल्यानंतर, स्थितप्रज्ञतेनं त्याग केल्यानंतर अयोध्येच्या राज्यामध्ये दुही वाजू नये म्हणून हा सगळा निरोप दिलेला आहे. रामचंद्र हे धर्मज्ञ आहेत आणि त्यांनी हा सगळा जो निरोप आहे तो मोठ्या विचारपूर्वक दिला आहे. सुमंत्राला त्यांनी सांगितलेलं होतं, सुमंत्र महाराज दशरथांना सांगतो की त्यांनी मला सांगितलं की हे सुमंत्रा तू परत जा आणि परत गेल्यानंतर त्या महालामध्ये माझे वडील असतील त्यांना माझ्यासाठी वंदन कर, माझ्या वतीनं त्यांच्या चरणांना वंदन कर, कारण वडिलांच्या चरणांत इतकं श्रेष्ठ धाम जगात कोणतंही नसतं. शेकडो तीर्थांपेक्षा सुद्धा वडिलांचे चरण हे अधिक पवित्र आहेत, म्हणून तू माझ्यासाठी त्यांच्या चरणांना वंदन कर. अंतःपुरामध्ये माझी आई आणखीन सुमित्रा या दोघी दुःखी असतील, त्यांचा सांत्वन कर आणि त्यांना हे पटवून दे की इथून पुढचा होणारा राजा हा भरत आहे, त्याच्याच आज्ञेत तुम्हाला राहायचं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की तू माझ्या मातेला हे सांग की महाराज दशरथांना या सगळ्या प्रकाराचा मोठा धक्का बसला आहे, त्यांना सावरायचं कार्य हे देवी कौसल्याला करायचं आहे, कारण कौसल्याशिवाय महाराज दशरथांना कोणीच सावरू शकणार नाही आहे. इतकंच नाही, जेव्हा भरत राज्यावरती येईल तेव्हा तू हे सांग
की भरता, तुला हे राज्य मिळालेलं आहे, तू सत्तेचा जरूर स्वीकार कर, पण एक लक्षात ठेव, तुला या रघुवंशाचं नाव वाढवायचं आहे, प्रजेचं अनुरंजन करायचं आहे. राजा हा प्रजेसाठी उपभोगशून्य स्वामी असतो, या तत्वाचं कधी विस्मरण होऊ देऊ नकोस, अशा नीतीनं तू राज्याचा सांभाळ कर. हे सगळं सांगितल्यानंतर सुमंत्र असं म्हणतो, आपण गरिबांच्या शब्दात बघायचं तर सुमंत्र असं म्हणतो महाराज दशरथांना, बोलत बोलत ते गहिवरले, कमलनयनी त्या आसू भरले, करुण दृश्य ते अजून न सरले, गंगा तीरी सौमित्री सह उभे जानकी राम, बोलिले इतुके बज श्रीराम. श्रीरामांचा सगळा निरोप ऐकल्यानंतर महाराज दशरथांची अवस्था अर्थातच मोठी करुण झाली. काही काळानंतर महाराज दशरथांचं प्राणोत्क्रमण झालं आणि भरताला बोलावण्यासाठी वसिष्ठादिकांनी दूत पाठवले. भरत आल्यानंतर हा सगळा त्यानं प्रकार बघितला आणि त्याच्यानंतर त्यानं त्या राज्याचा स्वीकार तर केला नाहीच आणि आपल्या आईची कठोर शब्दात त्यानं निंदा केली. आणि भरत हा प्रभू श्रीरामचंद्रांना आणण्यासाठी ससैन्य निघाला. अनेक ठिकाणी त्याला त्याच्याबद्दल असणाऱ्या शंकांचा, संशयाचा सामना करावा लागला आणि अंती प्रभू श्रीरामचंद्रांच्या निवासस्थानी म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र तोपर्यंत चित्रकूट पर्वतावरती पोचलेले होते की भरद्वाज ऋषींनी त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही चित्रकूटाचा आश्रय घ्या, आणि ते चित्रकूटावरती पोचलेले होते. त्या चित्रकूटावरती जेव्हा भरत आला तेव्हा त्यानं बघितलं की तापसवेश श्रीरामचंद्रांनी धारण केलेलं आहे. देवी सीता त्यांच्या शेजारी आहे, लक्ष्मण आहे, आणि इतक्या वर्षांनंतर जेव्हा आपल्या भावाची भेट होतीये तेव्हा भरताला गहिवरून आलं. त्यानं त्यांच्या चरणांना मिठी घातली. तेव्हा श्रीरामांनी असं विचारलं की भरता, वडिलांचं कुशल आहे ना रे, वडील कसे आहेत? कारण आपण दोघंही आज त्या राजसिंहासनाच्या इथं नाही, आपण दोघंही राजवाड्यामध्ये नाही आहे. तेव्हा वडिलांचं काय आहे, त्यांची परिस्थिती काय आहे? तेव्हा मोठ्या खिन्न मनानं भरतानं वडिलांच्या मृत्यूची बातमी त्यांना सांगितली. श्रीराम अत्यंत दुःखी झाले आणि मग त्यांनी आपल्या वडिलांचं और्ध्वदेहिक केलं. आणि ते केल्यानंतर त्या पर्णकुटीच्या परिसरामध्ये हे सगळेजण विराजमान झालेत. वसिष्ठ आहेत, जाबाली आहेत, स्वतः अर्थातच भरत आहे, तिन्ही माता आहेत. आणि त्यावेळेला सगळ्यांनी श्रीरामांना असा आग्रह केला की तुम्ही परत चला. वडिलांनी जो शब्द दिला होता, जे वचन दिलेलं होतं कैकेयीला, ते आता संपलेलं आहे, कारण महाराज दशरथांचाच मृत्यू झालेला आहे. वसिष्ठांनी समजून सांगितलं, जाबालींनी समजून सांगितलं. इतकंच नव्हे तर भरतानं पुन्हा पुन्हा श्रीरामांना असं म्हटलं की प्रभू, माझ्या आईच्या मूढपणामुळं आणि वडिलांच्या पत्नीप्रेमामुळं आपल्यावरती हा प्रसंग ओढवला. अयोध्येच्या या राजवंशाचा हा नियम आहे, रघुवंशाचा, की ज्येष्ठ पुत्र असेल तोच सिंहासनावरती बसेल. तुम्ही ज्येष्ठ आहात, मी तुमच्यापेक्षा लहान आहे. तुम्ही असे वनवासामध्ये राहत असताना, हे कष्ट भोगत असताना मी राजसुखांचा उपभोग घ्यावा हे मला कधीही पटणार नाही. तुम्ही परत या. हा घोर अन्याय माझ्यावरती करू नका. माझ्या माथ्यावर माझ्या मातेमुळे जो कलंक लागलेला आहे नित्याचा, तो धुवून कुणी काढू शकत असेल तर केवळ तुम्ही करू शकता हे कार्य. तेव्हा तुम्ही परत चला अयोध्येमध्ये. भरताची अवस्था तर अशी विलक्षण होती. भरत श्रीरामांना म्हणत असेल की मज दिली अयोध्या तुम्हा लाभले वैकुंठीचे नाम, तुम्ही लपला कोठे मला घालुनी देवपणाचे घाव. पण श्रीरामांनी शांतपणानं त्याची समजूत काढली. दोन भावांच्या मधला शास्त्रार्थ निश्चितपणानं मुळात वाचण्यासारखं आहे. श्रीरामांनी शेवटी या सगळ्यांच्या मताचं खंडन केलं आणि सांगितलं, वडिलांचा मृत्यू झाला असला तरी वचन कधीच संपणार नाही. वडिलांनी दिलेलं वचन, वडिलांचा शब्द हा शाश्वत आहे आणि पुत्र म्हणून आपण आपल्या पुत्रधर्माचं पालन करणं हेही आवश्यक आहे. वडील गेले म्हणून त्यांच्या प्रतिज्ञेचं उल्लंघन, त्यांच्या शब्दाचं उल्लंघन करण्याचं कारण नाही. आणि वडिलांची प्रतिज्ञाच अशी होती की तू राज्यावरती बसावंस आणि मी 14 वर्ष वनवासामध्ये राहावं. भरत त्यांना असं म्हणत होता की एका पुत्रानं जर वनवासात राहायचं आहे तर मी 14 वर्षांचा वनवास सहन करतो, तुम्ही 14 वर्ष राज्याचा आणि त्याही नंतर निरंतर राज्याचा उपभोग घ्या, राज्याचे स्वामी तुम्ही आहात. पण प्रभू श्रीरामांनी त्याला असं सांगितलं की मी वनवासात जावं आणि तू राज्यावर बसावंस, ही वडिलांची इच्छा होती आणि ही त्यांची आज्ञा होती. आणि त्या दोन्ही गोष्टींचं पालन करणं हे आपल्या दोघांचंही कर्तव्य आहे. आणि एक लक्षात ठेव, त्यावेळेला श्रीरामांचे जे उद्गार आहेत ते विलक्षण तेजस्वी आहेत, पथप्रदर्शक आहेत. श्रीराम असं म्हणतात, लक्ष्मीश्चंद्रादपेयाद्वा हिमवान्वा हिमं त्यजेत अतियात सागरो वेलाम न प्रतिज्ञा महं पितुः. एक वेळ लक्ष्मीसुद्धा चंद्राचा त्याग करेल, हिमालयाचा हिमसुद्धा त्याग करेल,
सागर जो कधीच आपली मर्यादा ओलांडत नाही, तो सागर सुद्धा आपल्या मर्यादेचं उल्लंघन करेल, पण मी माझ्या वडिलांना दिलेल्या वचनाचं उल्लंघन कधीही करणार नाही. माझ्या वडिलांनी केलेली प्रतिज्ञा मी स्वतः कधीच मोडणार नाही. आणि इतक्या निस्पृहपणानं, इतक्या तटस्थपणानं, इतक्या निरपेक्षपणानं प्रभू श्रीरामचंद्रांनी अयोध्येच्या राज्याचा त्याग केला आणि अंती भरत त्यांच्या सुपूजित पादुका घेऊन अयोध्येला परत आला.